बंजारा समाजाचा बहुजन विकास आघाडीला जाहीर पाठिंबा। काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आनंद चव्हाण व राहुल चव्हाण यांचा बहुजन विकास आघाडीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश। बहुजन विकास आघाडीचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून संपूर्ण बंजारा समाजाने बहुजन विकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला। आज वसई दीपमाळ हनुमान मंदिरच्या पाठीमागे झालेल्या सभेमध्ये पाठिंबा जाहीर करण्यात आला। यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आनंद चव्हाण व राहुल चव्हाण यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष सागर महांबरे, माजी महापौर प्रवीण शेट्टी तथा गोव्याचे माजी आमदार विजय खोत इत्यादी मान्यवर उपस्थित होते। वसई गाव दीपमाळ येथे बंजारा समाजाचा मेळावा होता। यावेळी पालघर जिल्ह्यातील बंजारा समाजाचे तांडा समृद्धी योजनेचे सर्व अशासकीय सदस्य व नायक कारभारी यावेळी उपस्थित होते। या सर्वांचा बहुजन विकास आघाडीची लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित जनसमुदायाला ज्या समस्या असतील त्या विचारायला सांगितल्या। अनेक नागरिकांनी आपापल्या समस्या उपस्थित केल्या व त्यावर आमदारांनी उत्तर देऊन ज्या काही समस्या असतील त्या निवडणुकीनंतर मार्गी लागतील असे आश्वासन दिले। आमदार फंडातून समाजासाठी समाज मंदिर उभारून देऊ, मात्र योग्य जागा दाखवा असे उपस्थित बंजारा समुदायाला आश्वासन दिले। त्याचबरोबर इतर कोणत्याही समस्या असतील तर माझ्या कार्यालयाचे दरवाजे 24 तास उघडे आहेत। तुम्ही माझ्याकडे केव्हाही या, मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे। दीपमाळ पासून अवजड वाहनांसाठी पर्यायी रस्ता करण्यात येत आहे। ज्या नागरिकांना चाळीमध्ये पाणी मिळाले नाही त्यांना तात्काळ महानगरपालिकेचे नळ योजनेद्वारे पाणी देण्याचे व्यवस्था केली जाईल, मात्र ज्यांना घरी नळ पाहिजेत त्यांनी अर्ज करा, ते तात्काळ मंजूर केले जातील असे माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी सांगितले। वसई 133 वसई मतदारसंघ, 132 नालासोपारा मतदारसंघ, 131 बोईसर मतदारसंघ या तिन्ही संघांमध्ये अनुक्रमे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील उभे आहेत। या सर्वांना 20 तारखेला शिट्टी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित बंजारा समुदायाला केले। असे आवाहन लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित बंजारा समुदायाला केले। पालघर जिल्ह्यातील सर्व बंजारा समाजातील तांडा वस्ती येथे असणाऱ्या मतदारांनी बहुजन विकास आघाडीच्या नालासोपारा, विरार, बोईसर येथील उमेदवारांना सिटी समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन आनंद चव्हाण यांनी बंजारा समाजाला केले आहे। यावेळी कार्यक्रमाला आनंद चव्हाण, राहुल चव्हाण, पंजाब राठोड, विजय चव्हाण, दिनेश राठोड, नाना राठोड, रवी राठोड, दिगंबर राठोड, अनिल चव्हाण, दादा जाधव, दीपक राठोड, धनराज पवार, विलास जाधव, प्रदीप पवार, निखिल चव्हाण, सुरेश राठोड, विकास चव्हाण, ज्ञानेश्वर राठोड व इतर प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राहुल आणि नव्याने आलेला मला कळलं नाही, गेलेला कधी तू गेलेला कधी तेच तर मला माहिती। अरे येता जाता तुम्हाला हात करतो, पळालेला कधी पडतो। सर्व मान्य बंधू गेलेलो इकडे हात करून बाजूला वाकडी समाजातली मंडळी राहते, इकडे बंजारा समाजातली तुम्ही 2-3-4 कामं सांगितले। एक समाज मंदिर मला जागा दाखवा, जिकडे तिकडे समाज बऱ्यापैकी झाला, सगळ्या ठिकाणी तुमच्या समाजाचं स्पेसिफिक कुठे असेल तिकडे दाखवा, चांगल्या प्रकारचं करू। नंबर 2, इकडे ट्रकच्या जागेमध्ये असलेल्या घराला घरपट्टी वेगळी तोडा। त्या वसंत पुजारी बरोबर त्याला कधी बोलवू मी आणि तुम्ही कधी येतात समोरासमोर बसून काय असेल विषय तो मिटवू, बरोबर। तिसरा प्रश्न पाण्याचा,
प्रवीण शेट्टी यांनी उत्तर दिलं तर तुम्ही अर्ज तर करा. आपण मारुती रायाकडे आता गेलो, मी काहीतरी मागितलं, तुम्ही तर आणि सरदार काय बोलाय, भगवान मेरी लॉटरी भगवान मेरी लॉटरी. खूप दिवस वर्षात जातो लॉटरी लगाने लॉटरी. एक दिवशी मारुती राया वैद्यात तो प्रकट होतो, कापरी मारणारी लॉटरीचं तिकीट तर खरेदी कर. तुम्ही आहे तिकीट अर्जच नाही करत आणि मला पाणी द्या पाणी बाबा. आता ह्या गोष्टी तुम्ही सांगितलेली एक तरी महत्वाची गोष्ट होती का, घर वसंत पुजारी मित्र आहे, कधी बोलू समोराजवळ बसून मिटवू ना. पाण्याचं प्रवीण नियुक्त किंवा समाज मंदिर मला जागा दाखवा, मी करून देतो. आणखी काय बोला तू एखाद्या गार्डनला नाव द्या. बघा सांगा प्रवीण शेट्टीला. काय खरं नाही. मला वाटते बऱ्याच वेळा काही मंडळी आपल्याशी भेटतात, मला इकडे कधी या साईडला आलो तर भेटतात, कुठे कार्यक्रमाला भेटतात. मला कुठे अडवलंय, हा भेटतो, आनंद भेटतो, राहुल आता भेटायला लागेल. तुम्ही बोलले का रे कधी का? फार मोठ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या अशातला भाग नाही. एक दिवसाचा रस्ता त्यांनी सांगितला, शाळेचा त्रास होतो आणि मुलीचा प्रॉब्लेम सांगितला त्यांनी. दोनदा भेटले नाही, मला माहित नाही कधी दोनदा भेटले. साधारणतः भेटला ना माणूस मला तर मी त्याच्या समोरच कोणाला फोन करायचा आहे, दुसरा कोणता प्रश्न आहे का तुमचा. एक सांगतो, आपले अर्धे प्रश्न फक्त भेटले आणि बोलले ना का सांगतात. तिकडे आता आधार कार्ड सांगितलं, अरे आधार कार्ड हे काय आमदाराला सांगायचं काम आहे, आपल्या संघर्ष लोकांना सांगायला काढून देईल. आपला कार्यकर्त्याला सांगा, काय अडलं तो तिकडूनच मला फोन लावायचा. तहसीलदार प्रांत कधी बोलवायचे, सगळी कामं एक गठ्ठा करा. प्रवीणला सांगा, सागरला सांगा का तुम्ही कधी येतात त्या दिवशी प्रांत तहसीलदार सगळे माझ्या ऑफिसमध्ये असतील एवढंच सांगतो. काही प्रश्न फक्त सभेत बोलण्यापेक्षा तुम्हाला दुसरं सांगतो का आज तुम्ही बोलले आणि पुढच्या मीटिंगला सांगतील, अहो तुम्हाला आम्ही काम जाईल फॉलोअप कोण करणार, माझ्या मागे लागायचं, आम्ही तुमच्याकडे येतो मत बघायला, तुमची कामं करायला तुम्ही आम्हाला सांगा, बोला, भेटा. हे झालं आपण आपले अर्धे प्रश्न त्यांचे आज तुम्ही प्रश्न मांडले ना त्या अर्धे तुम्हाला मांडायला पण लागले. बघ परत पुढच्या वेळी या 8-15 दिवसामध्ये तुम्ही सगळी कागद जमवा, तुमची जी कामं आहेत सागरबाई, प्रवीणबाई कोणालाही घेऊन माझ्याकडे, त्यांना घेऊन याच नाही, त्यांच्याकडून माझी वेळ घ्या. फक्त मी कधी ऑफिसला आहे ते आले नाही आले तरी तुम्ही डायरेक्टली भेटू शकता. बाकी कोणाला काय आणखी काम विचारायचंय का, अजून विचारायचंय कोणाला काम सांगायचं आहे. जरा मी महिलांना विचारतो, तुम्हीच बडबड करतात एक आधार कार्ड सोडलं तर महिला बोलल्याच नाही काय. मला तुमची मदत आहे, काय नाही बडबड करणार आहे, तुम्हीच बघा काय बोलायचंय का. काहीच नाही. फक्त आम्हाला मिळालं पाहिजे, रेशन मिळत नाही. 20-25 तारीख होतं तरी आम्हाला भेटत नाही. 10 तारखेच्या आधी भेटायचं. साधी क्रम आहे तो. सगळ्यांचे आभार मानतो. रोजच्या रोज कमाई करून खाणारे, कारण सगळे भाड्याने राहतात आहे, त्याच्यामुळे काय राहायला जागा द्या, जातीसाठी फक्त जागा द्या. जातीसाठी म्हणजे आमची समाज मंदिर ना, मी बोललो ना. मंदिर काय सांगायचं
घरकुल आवास योजनेमध्ये तुम्ही अर्ज करा आणि इकडे तिकडे तुमचे पाडे नातेवाईक काय असतील इकडे मी उभा आहे बाजूला क्षितिज उभा आहे त्याच्या पुढे राजेश पाटील उभे आहेत या तिघांनाही शेती निशाणीवर हे करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत होता. धन्यवाद. जय जय.